मुलीला वह्या नसायचे, पुस्तक नसायची, काही नसायची तिला शिकायला. सगळे वह्या भरलेला कुणाचं तर घ्यायचं, पान पाडून तिला शिवून द्यायची सुई दोऱ्याने. तिला दप्तर नसायचे, आचाची पिशवी असते ना जुन्या काळातली, त्या पिशवी घेऊन तिने शाळा शिकली. दप्तर आयुष्यात मिळालं नाही तिला. तसं करून तिने शिकली. तिचे पाय चप्पल पण नसायची, पण शाळेला जायची. आणि पहिल्यापासूनच कष्टामध्ये कुठलाही कष्ट करायला मागं पुढं बघत नव्हतं आणि लोकांच्या आडाअडचणीला धावून जाताना सुद्धा मागं पुढं बघत नव्हतं. याच्या या संस्कारामध्ये ज्योती वाघमारे माझ्या घरामध्ये वाढून शिक्षणाची आवड बघून दुसऱ्या लोकांच्या दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या जुने पुस्तकं असतात ना, ते अभ्यास केलेले. सोलापुरातल्या मोदी परिसरातील ही बाबू जगजीवनराम झोपडपट्टी. खरं तर या झोपडपट्टीमध्ये काही दिवसांपूर्वी दूषित पाणी आढळल्यानं तिघांचा मृत्यू झाला होता. म्हणजे याच्या हे कारण सांगायचं की किती बिकट परिस्थिती या वस्तीची आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. आणि याच झोपडपट्टीमध्ये अगदी 4-5 वर्षापर्यंत हे जे घर आत्ता दिसतंय, जे आत्ता पडीक आहे, याच घरामध्ये प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं संपूर्ण कुटुंब राहायचं. त्यांची पूर्ण डॉक्टरेट असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण जे आहे ते त्यांनी याच घरात राहून पूर्ण केलं. आत्ता शिवसेनेच्या प्रवक्तामध्ये त्यांची निवड झाल्यापासून त्या भाड्याच्या घरात राहत आहेत. मात्र संपूर्ण आयुष्य याच घरामध्ये राहून त्यांनी संघर्ष पूर्ण केला. आणि कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचा जो संघर्ष असतो, त्याची जी यशाची कहाणी असते ती एकट्याची नसते. त्याच्या मागं त्याची आईवडील असतात, त्याच्या मागं त्याचा परिवार असतो. आणि या संपूर्ण परिवारानं या पडक्या घरामध्ये जे आता दिसतंय 10x10च्या खोलीमध्ये राहून संघर्ष केला. आणि ज्योती वाघमारे यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आज राज्यसभेच्या खासदारकीच्या उमेदवारापर्यंत, राज्यसभेच्या खासदारकी आता त्यात बिनविरोध निवड होते, त्यामुळं राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत पोहोचलं. हे त्यांचे वडील आहेत नागनाथ वाघमारे. डाव्या संघटनेमधून नगरसेवक होते. खरं तर त्यांची यशाची तशीच कहाणी आहे. कारण कुठलंच पाठबळ नव्हतं. लोकांनी लोकवर्गणी जमा केली आणि तुम्हाला तुमच्या कामावरनं वर्गणीतनं नगरसेवक बनवलं. ह्या त्यांच्या आई आहेत, सावित्री त्यांचं नाव आहे. खरोखर सावित्रीसारखंच त्यांनी आपल्या लेकीला शिकवलं. म्हणजे अगदी त्यांनी मोलमजुरी केली आहे. वडिलांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. आणि या दोघांच्या संघर्षाचं यश जे आहे ते आज आपल्या समोर दिसतंय आणि ज्योती वाघमारे राज्यसभेत पोहोचत आहे. तुम्ही जे दोघांनी कष्ट केलं त्या सगळ्या कष्टाचं आज फळ मिळतं असं दिसतंय सगळ्यांना. काय काय सोसावं लागलं या सगळ्या आयुष्याच्या काळामध्ये? खूप सोसावं लागलं. खूप कष्ट केलं आम्ही. मुलीला वह्या नसायचे, पुस्तक नसायची, काही नसायची तिला शिकायला. सगळे वह्या भरलेला कुणाचं तर घ्यायचं, पान पाडून तिला शिवून द्यायची सुई दोऱ्याने. तिला दप्तर नसायचे, आचाची पिशवी असते ना जुन्या काळातली, त्या पिशवी घेऊन तिने शाळा शिकली. दप्तर आयुष्यात मिळालं नाही तिला. तसं करून तिने शिकली. तिचे पाय चप्पल पण नसायची, पण शाळेला जायची. तसं पाय पोळलं तर पण सावलीला थांबायची, परत जायची. जरा पाय तण झालं की जायचं, परत सावलीला थांबायची. सिद्धेश्वर हायस्कूलला जायची. तेवढं तिथं 4-5 किलोमीटर चप्पल नाही, तिला सायकल नाही, काय ना, सायकल नाही, चालतच जायची. मग असं करून करून ते प्राध्यापक म्हणले तू उशिरा येते, असं येते म्हणून तिने हे केले. मग आम्ही सोडवलं, कॅम्प शाळामध्ये गाठलं. मग तिथनं एवढं झाली. मग 11वीला वालछानला गेली. तिथं शिकूनच तिथंच प्राध्यापक झाले तिने. बस एवढं. अजून काय आनंद असेल आम्हाला. वाटलं होतं आज खासदार होतील असं? आम्ही स्वप्नात पण विचार केलं नव्हतं. आमच्या मातीच्या भिंत तसंच आहे अजून. खासदारचा काय विचार करू आम्ही. पत्र पण बदललं नाही आम्ही, जे आहे तसंच आहे. किती वर्षापूर्वी सोडलं घरी? परवा आता 1 दिवस 15 दिवस किती 1 वर्ष झालं असेल तेव्हा गेलो तिकडं. तिने एकटीच राहते म्हणून तिच्यासोबत आहे आम्ही. भाड्याच्या घराने आहे. किती लेकरं बाळा तुम्हाला? 3 मुलं आहे, 3 मुली आहे. बाकीच्यांचं शिक्षण काय आहे, किती 5वी शिकलंय. सगळे कमी शिकले, तिने एकटी शिकली जिद्दीने. त्यांना एकट्यातच काय शिकवावं असं वाटलं? तिला तिच्या मन होतं की शिकायचं. काही अडचण आल्या पण शिक्षण सोडले नाही तिने. परिस्थितीमुळं आम्हाला जेवायला नसायचे, तरी पण तिने शिक्षण पूर्ण केली. तिचे मॅडम लोक पण मदत करायचे तिले. सगळ्यांनी मदत करायचं. सगळेजण खूप मदत केली म्हणून एवढं पुढं गेली तिने. आनंद होतो आज सगळं आज बघितलं. खूप आनंद होतोय. काय बोलावं काय नाही सुचतच नाही आहे मला. तुम्हाला पहिल्यांदा कधी कळालं खासदार होत आहेत म्हणून? आम्ही मोदीला आलो इथं घर साफ करावं म्हणून आलो. मग आमच्या नातू आहे तिच्याबरोबर गेलाय. तो फोन केला की तुम्ही टी व्ही बघा. कशाला रे म्हणलं, तर तुम्ही बघा तर बघा म्हणला. मग टी व्ही बघितल्यानंतर तिने फॉर्म भरायला जाताना तेव्हा कळलं आम्हाला.
पण तुम्हालाही काही माहिती तोपर्यंत काही माहीत नाही आम्हाला. तेवढं कळून काय रडाव का असं असलं आनंद झाला बघा आम्हाला. बोलायला सुचलंच नाही काल आम्हाला. झालंय कालपासून काही बोलणं झालं, फोन झालाय हो, नाही अजून कालपासून बोलणं झालं? आल्यावर फोन केली होती, मम्मी तुला कसं वाटला? मी म्हणलं खूप आनंद झाले बाई म्हणले. मग तेवढं बोलून बंद केले. त्यांचे वडील आहेत नागनाथ वाघमारे, स्वतः ते जसं म्हणालो की नगरसेवक राहिलेले आहेत. लोकांनी निवडून दिलं तुमचं काम बघून, डाव्या माकपच्या संघटनेमधून तुम्ही निवडलात. तुमचा प्रवास कसा राहिला आणि ज्योतिताईंना कशा पद्धतीने वाढवला, संघर्ष कसा केला? मी पहिल्यापासूनच कष्टामध्ये कुठलाही कष्ट करायला मागं पुढं बघत नव्हतं आणि लोकांच्या आडाअडचणीला धावून जाताना सुद्धा मागं पुढं बघत नव्हतं. अशा या संस्कारामध्ये ज्योती वाघमारे माझ्या घरामध्ये वाढून शिक्षणाची आवड बघून दुसऱ्या लोकांच्या दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या जुने पुस्तकं असतात ना, ते अभ्यास केलेले ते पुस्तकं मागून घ्यायच्या. नवीन पुस्तक खरेदी करायला आमच्याकडे परिस्थिती नव्हतं, पैसे राहायचे नाही. माझ्या मजुरीमधून ते पुरणार नाही म्हणून ते जुनं पुस्तकं बायडिंग करून त्याला डिंकी बिंक लावून ते करून मग त्याने अभ्यास करायचा त्याच्यामधून. मग असं करून 7वी 8वी 9वी लोकांकडून घेऊन मला त्याला दप्तरला सुद्धा पैसे राहायचे नाही, गणवेशला पैसे राहायचे नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याने 9वीपर्यंत 10वीपर्यंत मजल मारले. मग त्याच्या हुशारी बघून, त्याच्या वक्तृत्व बघून, त्याच्या भाषणं करायच्या त्याच्या हुशारीवर. सवय कोणी लावली भाषणाची त्यांना? भाषणाच्या सवयी आता शाळेमध्ये सर लोक सुद्धा लिहून देत होते. मग मी सुद्धा ते पेपर वाचन आम्हाला शिकलो नाही. मी अनपडच आहे. म्हणजे 2री 3री 4थी 5वी 6वी 7वीला त्याला भाषणाचा आवड लय होता. मग लोकांनी सुद्धा आपल्या गल्लीतल्या लोकांनी काय शिकलेले लोक लिहून द्यायच्या, मी सुद्धा लिहून द्यायच्या. मी सुद्धा सुविचार चिंतन मंथन ते सगळं असं कात्रण काढून आणायच्या. कात्रण जोडून बघून मग बाई इथं ओळ जोडून तयार करून भाषण तयार कर, असं भाषणं तयार करून त्याला शिकवायच्या, भाषणं करायच्या, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायच्या, कुठल्या विषयावर बोलायच्या, काय असं तयार करायला लावायचं. मग तयार करायला लावून वाचत भाषण करायचं. मग नंतर न बघता 4-5 वेळा बोलणार. खरं भाषणाचे गुरु तुम्हीच आहात म्हणजे त्यांचे पहिले. भाषणाची सुरुवात करा. असं म्हणालात की तुमची ज्यावेळेस नगरसेवकाची इलेक्शन होती, आता तर काही अनेकांचे स्टार प्रचारक असतात, पण तुमच्या स्टार प्रचारक वयाच्या 8व्या वर्षीच होत्या त्या. माझ्या स्टार प्रचारक माझ्या मुलगीचे होते. रिक्षामधनं तिनेच प्रचार केले. वडिलांना निवडून पण तिनेच आली. काय वय होतं त्यावेळेस? तेव्हा 8-9 वर्षाची होती. तेव्हापासूनच भाषणाचे तेव्हापासूनच भाषण करायची, हे करायची. पहिलीपासून भाषण करायची तिने. आदर्श शाळेमध्ये होती तिने पहिलीला, तेव्हापासून भाषण करायची तिने. काय म्हणा भाषणाचं काय? त्याच्या भाषणाला लोक माझ्या इलेक्शनच्या वेळेला अक्षरशः रडायच्या, डोळ्यात पाणी काढायच्या ज्योती वाघमारेच्या भाषणाला. मग असं करून मी निवडून आलो. डायरेक्ट सर्वांना डिपॉझिट जप्त करून निवडून आलो. निवडून आल्यानंतर महानगरपालिकेचे मानधन 1200 रुपये, त्यावेळेला लय कमी होतं 97ला. ते घर चालायचं नाही. मग त्याने वक्तृत्व स्पर्धेमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये भाग घेऊन घराला हातभार लावून घराला मदत करायची. मग बाबा पैसे कमी पडते घरातला सुद्धा, तू काय विचार करू नको म्हणून घर चालत असं त्याने पुढे गेले. 10वीमध्ये बोर्डात आली, 12वीमध्ये बोर्डात आले. मग त्याच्यानंतर वालचंद कॉलेजला प्रवेश घेऊन वालचंद कॉलेजमध्ये सर्व शिक्षण पूर्ण करून तिथं प्रोफेसर झाले. प्रोफेसर झाल्यानंतर आम्हाला दबा आमच्या परिस्थिती थोडा याच्यामध्ये आला. आता त्यावेळेसची भाषणं ताईंची असतील आणि आत्ताची जी भाषणं त्या व्यासपीठावर करतात, काय वाटतं दोघांमध्ये फरक आहे? कारण पहिले गुरु आहात तुम्ही त्यांच्या भाषणाचे. आता त्याच्या भाषणाबद्दल मी काय बोलू? मी वडील म्हणून मी तर काय बोलू शकत नाही. लोक ऐकते, ते लोक सांगतात बाबा तुमच्या मुलगी असं बोलते तसं बोलते, एवढं मोठं भाषणं करते. आता त्याने 2 लाख असू दे, 4 लाख असू दे, 10 लाख असू दे, तेवढं लोकांसमोर भाषणं करते. लोकांच्या चेहरा बघून, लोकांच्या मानसिकता बघून त्याने त्या विचार मांडते. आनंद होत आहे, लय आनंद होत आहे. आणि एवढं मोठं पदावर सुद्धा, इतका गरीब परिस्थितीमधील मुलीला एवढं मोठं संधी देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी आणि
आभार मानतो आणि त्यांचे मी धन्यवाद करतो. मग कधी असं वाटलं होतं की तुम्ही स्वतः नगरसेवक ताई खासदारकीपर्यंत जातील असं तुम्हाला कधी वाटलेलं? हे नाही कधी इतकं गरीब परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये आम्ही मुलीला सुद्धा नगरसेवकला कधी थांबवलं नाही, ना घरातल्या माणसाला कधी नगरसेवकला थांबवलं नाही. मी नगरसेवक सोडून नगरसेवक झाल्यानंतर मी वॉचमॅन कामाला गेलो, वॉचमॅन काम केलो 10-12 वर्षात. सध्या कधीपर्यंत किती वर्षापर्यंत कधीपर्यंत काम केलं तुम्ही हे सगळं? वॉचमॅन काम आता सध्या 7-8 वर्ष वॉचमॅन काम केलो मी. केंद्रीय विद्यालयामध्ये, MIDC मध्ये, इकडे तिकडे अक्कलकोट MIDC ला यायला तिथं. आता राजकीय काही बोलणं होतं का? ताईंना काही सल्ला, म्हणजे ते उद्धव ठाकरेंवर टीका करतात, संजय राऊतांवर टीका करतात, त्यास भीती वगैरे वाटते इतक्या मोठ्या लोकांवर का बोलतेस किंवा काय? नाही, भीती आमच्या मनातच नाही. भीती आमच्या समाजामध्ये बी नाही. त्यांनी सर्व लोक धाडस आहे, आम्ही पण धाडस आहे. आम्ही कोणाच्या ह्याच्यावर टीका करण्यासाठी मागापुढं बघणार नाही. सल्ला दिलाय कमी बोल बाई, जरा जास्त बोलत जाऊ नको. नाही कधी बोललो नाही. काय ते सत्य परिस्थितीवर बोलायला काय मागापुढं बघायचं नाही बाई, जीवाच्या पर्वा करायच्या नाही, असं मी हे दिलेलं आहे त्याला. माझा अनुभव असा आहे की ताईंना कुठलंही काम सांगितलं, गोरगरीब रुग्णाचं सांगितलं, काही सांगितलं, कायम एकनाथ शिंदेकडनं मदत आणून द्यायला तयार असतात. तुमच्या बाबतीत तसं बघतील? सगळ्यांना तयार होते, मोठं कामं केली तिने. सगळं इथं काय बांधून दिली, सगळं निधी मागून आणली तिने. कुणाला घाबरत नाही, कुणाला भीत पण नाही तिने. एवढं मोठा लाडका भावाचा हात आहे तिच्या डोक्यावरती, कशाला घाबरेल तिने? आम्ही पण लहानपणापासून घाबरायला शिकवलंच नाही आम्ही. आता काय शुभेच्छा द्यायचं असणार आहेत? खासदारकी झाली आहेत, संसदेत बोलणार आहेत, काय बोललं पाहिजे त्यांनी संसदेत असं वाटतं तुम्हाला? काय बोलू, सगळ्या गरीब लोकांना मदत करो, सगळ्यांचं कामं करो. गरीब मुळं आली ना तिने, त्याच्यामुळे सगळ्यांचं कामं करो तिने. सगळं करणारच आहे तिने. संसदेत काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जसं आम्ही गोरगरीब लोकांच्या अडचणीला धावून जात होतो, अडचणीला मदत करत होतो, तसं आमच्या मुलीने करावं. आणि सोलापूर शहरामधील लोकांच्या सुद्धा सर्व नागरिकांच्या जाती धर्म न बघता सर्वांना मदत करावं आणि त्याच्या हातून ते चांगलं कामं घडावं, एवढं शुभेच्छा देतो. नक्कीच. का तर ज्योती वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या, आता त्या राज्यसभेच्या खासदार होत आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल मतमतांतर असू शकतात, तुम्ही त्यांची क्रिटिसाइज करू शकाल, त्याच्यावरती तुम्ही प्रश्नही उपस्थित करू शकाल. मात्र त्यांनी जो आयुष्यात संघर्ष केला आहे, हे संघर्षाचं उदाहरण आहे. संघर्षाचे 2 साक्षीदार मोठे इथं आहेत. त्या संघर्षाची कहाणी तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न होता. जिद्द, संघर्ष जर करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळतं, हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्योती वाघमारे यांनी आयुष्याशी संघर्ष केला आणि त्याच्यातून ते आज राज्यसभेच्या खासदार होत आहेत. ABP माझा आणि माझ्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जसं त्यांच्या आईवडिलांनी अपेक्षा व्यक्त केल्यात, गोरगरीब जनतेचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडावेत. सोलापूरला 3रा खासदार मिळतोय, त्यामुळे सोलापूरकरांचे प्रश्न संसदेत मांडावेत, अशा शुभेच्छा या निमित्तानं आपण त्यांना देऊयात. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.